बहिणीने पूजा ठेवली तुझ्यासाठी आणि तू कुठे चाललायस असं घाई घाईत? आई काही महत्वाचं आहे का? हो दामिनी काकू, माझं एक खूप महत्वाचं काम आहे ऑफिसमध्ये. मी गुरुजी यायच्या आत लगेच परत येईन. ओके? नक्की? हो हो. बरं ठीक आहे, आदित्य, अरे कपडे कसे ठेवलेस? ते आत ठेवून देऊ का? नाही मी ते धुवायला काढले. पारू देईल धुवायला. ऐक ना, हा. मी देते पारूला. तुला महत्वाची आहे ना मीटिंग. तू जा, उशीर होईल. ऐक, तुला यायचंही आहे परत. पूजेला उशीर होईल. हा, जातो. दामिनी काकू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता मज्जा येणार. तर बघा माझं डोकं कसं चालतं. ना मी लॉक करून ठेवलाय, त्यामुळे आता पाणी बंदच होणार नाही. ए पारू, इथे पटकन. अगं काय, कुठेस तू? काय झालं दामिनी मॅडम? अगं आदित्यचे कपडे धुवायचे, त्यांनी मला सांगितलेलं तुझ्याकडे दे म्हणून. ते घेऊन जा पटकन. बर. वा वा वा, पहिला टप्पा तर मस्त पार पडला. आता आता मी अजून काय काय करते तुम्ही बघत राहा. आणि हा, तुम्ही माझ्या सोबत राहा, तरच मला मजा येईल. आता आदित्य. पण आदित्य आहे कुठे? बाथरूम मध्ये नळ चालूच ठेवलाय वाटतं. हे आदित्य सर त्या मुलीच्या विचारात इतके हरवलेले असतात ना की त्यांना कशाची सूध राहत नाही. माझ्या बाथरूमचा शावर सुरू ठेवून गेले तरी मी भान नाही त्यांना. ते बंद का होत नाही नळ? तेव्हा बंद का होत नाही? आदित्य, ऐक ना, तुझ्याकडे एक्स्ट्रा चार्जर आहे का? काय झालंय, माझा फोन ऑफ आहे आणि माझ्या मैत्रिणीचा फोन येणार आहे मला. हो आहे ना, रूम मध्ये आहे, तू जाऊन घे. ऐक ना, प्लीज तूच आणून देशील का? दामिनी काकू जा ना, तू घे ना. तुमच्या मुलांच्या रूम मध्ये मी कशी जाणार? तूच जा ना आणि आण ना. दोन टप्पे तर पार पडले, आता तिसरा टप्पा. तेव्हा काय झालं बंद व्हायला. अरे पारू, काय करतेस? आदित्य सर, काय झालंय तुम्हाला दात काढायला? एकतर तुम्ही घोळ करून ठेवता. मी निसरते आहे ना, मी निसरते तर वरून माझ्यावर हसायचं का? आधी येऊन इकडे नळ बंद करा. तू माझ्याच रूम मधल्या वॉशरूमचा नळ चालू ठेवल्यास आणि मला विचारते की काय करताय, आणि तुला बंद करता येत नाही तर मग चालू का केला? मी चालू ठेवला? आदित्य सर, तुम्ही चालू ठेवून इसरून गेलात. हरवलात तुम्ही तिच्यात. खरं. बंद करा आधी. हा ये ना, तू ती पाहिजे. सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, परसुनी आले
प्लंबरला बोलवावं लागेल वाटतं. आई मला बोलवलंय. हो प्रिया, एकदा बघून घे पूजेची सगळी तयारी झाली आहे की नाही, आणि काही राहिलं असेल तर प्रीतमला सांग, तो मागवून घे. हो, पूजेची तयारीच करत होते, सगळं होतं चाललंय. हा, वहिनी? गुरुजींनी एकदा सांग. वहिनी आपलं आदित्य. वहिनी चला लवकर. दामिनी काय झालं? वहिनी आला लवकर. करू हे आगे टॉवेल. थँक्यू. आदित्य सर, काय झालं? काय नाही, दरवाजा लॉक झालाय. काय? असं कसं दरवाजा उघडत बंद झाला म्हणजे? बाहेरून बंद केलंय का कोणी? आदित्य सर, आपण दोघं बी इकडं अडकलो आहोत. नाही 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 मग नाही, हे कोणाला बी कळतं का म्हणे, आपल्याला इकडं कोणी बघितलं तर? इथे कोण बघणार आहे? आदित्य सर, हे बघा, बघितलं म्हणजे आपल्या घरातली माणसं. माझा आदित्य सर विचार करा. बाला जर कळलं की मी इकडं तुमच्यासोबत बंद होते बाथरूम मध्ये, तर बा मला इकडे ठेवणार नाही, तो मला गावाकडे पाठवून दे. नाही नाही नाही, गावी नाही. परू थांब जरा, काय करू? या आदित्य दादा, तुम्ही सगळं नीट आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? काय झालं? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? सगळं आहे ते, तू ठीक आहेस ना? हो, मला काय झालं? प्रिया, काय झालं? मी सगळे असे का? मी ऑफिसला निघालो होतो आणि गुरुजी यायच्या आत मला परत यायचं म्हणून, आणि नेमकी एक फाईल राहिली होती, ती घ्यायला आलो. तुम्ही सगळे ठीक आहात ना? का तुम्ही सगळे मला काही सरप्राईज द्यायला आले आहात? हा? तुम्ही बाथरूमचा दरवाजा बाहेरून लावला होता, मग आदित्य बाहेर कसा आला? आदित्य म्हणू दे, मला ना त्या पारूला वहिनींसमोर उघडं पाडायचंय. वहिनी आतमध्ये ना ती पण होती. कोण? कोण ती? वहिनी, ते प्रीतम. प्रीतम, तू इथे काय करतोयस? माझ्या रूमचा शॉवर खराब झालाय म्हणून मी इथे आलो होतो आंघोळ करायला. हा, पण काय झालंय? काय दामिनी, अच्छा, धांदणी का तू? नाही, तिने पाल बघितली असेल म्हणून आरडाओरडा करत असेल. साधी सुधी पाल नाही, मोठी पाल, पांढरी पाल बघितली. पांढरी पाल? दामिनी, पाल बघण्यासाठी आम्हाला इथे बोलवलंयस? काय तुझं तरी? हो ठीक आहे. हे बघा, मला इकडे थांबून चालणार नाही, मग मला इकडनं बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही करा ना काहीतरी. एक मिनिट थांब. दादा पण ना. हॅलो, काय रे, तुला घरातल्या घरात फोन लावायची सवय झाली आहे का? ऐक ब्रो, तू अर्जंट माझ्या रूम मध्ये ये. काय आलं? तू ये ना, मी आधी सांगतोय ते कर ना. आणि बाथरूमचा दरवाजा उघड. आलो आलो आलो. ये ना. रंगपंचमी झाली, आता का पाणी खेळतंय? हे समजी यांची चूक आहे. चल का बाजूला. तू अगं पारुक, काय झालं? काय
तो शॉवर बंद होत नाहीये, तू प्लंबरला बोलव. हो मी काय ग पारू, तुला काय वाटलं? मला माहित नाही तू कुठे होतीस आता. तुम्हालाच माहित असणार ना मी कुठं वाहते ते, कारण तुम्हीच तर पाठवलं होतं ना मला तिकडं. ए, तू माझ्या नादी नाही लागायचं. ऐक ना, लवकरात लवकर या घरातून जर मी तुला हाकलून नाही ना लावलं, नाव नाही लावणार दामिनी. आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून वाचलीस तू. नशीब तर तुमचं चांगलं होतं म्हणून तुम्ही वाचलात दामिनी मॅडम. मी देवी आईना सांगितलं नाही की बाथरूमच्या दरवाजाची कडी तुम्ही लावली होती म्हणून. नाहीतर आज तुम्हाला काय शिक्षा मिळाली असती याचा अंदाज तर आहेच तुम्हाला. मी फुलं आणते हा. गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे ना? अहिल्यादेवी, ही पूजा फार महत्वाची आहे. एकदा का सुरू झाली की मग त्यात व्यत्यय नको, नाहीतर अनर्थ होईल. हो, मी जातीने सगळीकडे लक्ष दे. प्रिया, तू नैवेद्याचं बघशील. हो, पारूला घेते मदतीला. हो, पारू आहे किचन मध्ये. आलेच. अरे यार, हे बटनला पण आत्ताच तुटायचं होतं. विदाउट बटनचा कुर्ता कसा घालू पूजेत? पारू, आरू अगं, प्रसादाचा शिरा नवीन सुनेच्या हातनंच व्हायला हवा. प्रिया मॅडम तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी मदत करते तुम्हाला शिरा बनवायला. झालं तयार. पारू, तुला आठवतंय आमच्या पूजेच्या दिवशी माझ्याकडून सगळा प्रसाद बिघडला होता आणि त्या दिवशी तू सगळी सिच्युएशन हँडल केली होतीस. प्रिया मॅडम, एक त्यो दिवस आणि एक यो दिवस. तुमचा हात किती पटापटा चालायला लागलाय कामात. मला ना एकदम भारी वाटतंय बघा. म्हणजे तुम्ही समध्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेताय. पण मला आवडतंय का हे सगळं करायला. आता फक्त आदित्य दादांच्या बायकोची वाट बघायची. एकदा का त्यांच्या आवडती ती डोळेवाली आली ना घरात, मग मला अजून एक मैत्रीण मिळेल. पारू, आदित्य दादा, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? नाही म्हणजे हो, म्हणजे नाही, ऍक्च्युली काय झालं, माझ्या या कुर्त्याचं बटन निघालं होतं, तर मला वाटलं की एवढंच ना, आणा इकडे, मी लावून देते. अगं पारू, सुई धागा घेऊन येशील का? आणते. हो, पण आणा. असं कसं निघालं? डोंट वरी, 5 मिनिटात लावून देते. आलीच ना. हिरव्या दोरा बे. हा, हे बघा, पवलेलंच आहे. हे घ्या. त्या पुऱ्या बागे. बर. प्रिया, प्रिया, ती हातातली सगळी कामं सोड आधी आणि आत्ताच्या आत्ता मी पूजेसाठी काय घालायचंय ते मला काढून दे. हो, बरोबर आहे. अहो, असं काय करताय? बघताय ना, इकडे बटन लावते मी. कुर्त्याला 5 मिनिटं थांबा. आले, हे झालं की करते. एवढंच आहे ना. पारू, हे जरा बटन लावून दिलं दादाचं. ती आई ओरडते माझ्या नावाने. पूजेची सगळी तयारी होत आली आणि मी रेडी नाही अजून. बरं ठीक आहे. पारू, जरा बटन लावशाव का? सगळं चल. हा. चल ते बघेत. पारू प्लीज. चला.
ते बटन बरोबर लागले का ते बघा. हे बघत हा म्हणजे ठीकच आहे, असं काय फार ग्रेट नाही आहे. म्हणजे संजना असती ना, ती डोळेवाली ती असती ना, तर तिने खूपच छान लावून दिलं असतं. हा पण हे पण काय वाईट नाहीये, म्हणजे ठीक आहे, मॅनेजेबल आहे. ती असते ना, तर तिने एकदम असं परफेक्ट किती छान लावलंय. हे काय गोड दिसतंय तुम्ही दोघं. आणि प्रिया, नथ वगैरे? नाही तर मी काय म्हणतो, हा बोला. तू तुझ्या डोळेवालीला बोलव ना आज. हळू. अरे हो दादा, बोलवा ना तिला. मला सांगा ना, कोण येते? लपून लपून अजून किती दिवस लपवणार आहेत? प्रिया प्रिया हळू. थांबा, मीच जाऊन भेटते तिला. अगं थांब, तेही अजून मलाच नाही सांगितले ती कोण आहे ते. मला सांगायचं सोड, त्यांनी अजून तिला प्रपोज पण नाही केलंय. काय? हो मग वाट कसली बघताय? करून टाका ना प्रपोज. आणि मला माहितीये तुमची आवड योग्यच असणार. आणि ती काय नाही नाही बोलणार आहे. तुम्हाला आईची भीती आहे का? थांबा, मीच बोलून येते आई. नाही नाही, हा नाही नाही, प्रिया प्रिया प्रिया, अरे एवढी घाई काय? म्हणजे आधी मला तिच्याबद्दल काय वाटतं हे तिला सांगू तर दे. माझ्या भावना व्यक्त तर करू दे. तू कसली वाट बघतोय ना भावा, मला तेच कळत नाहीये. तू बघितलंस ना किती पॉझिटिव्ह आहे तुझ्याबद्दल ती. हो. दुसऱ्या मुलीचा विषय जरी निघाला ना तरी जलस होते. याचा अर्थ तिचंही प्रेम आहे तुझ्यावर. या बाबतीत जास्त वेळ नसतो लावायचा रे, पटापट आटपून टाकायचा. जमाना फास्ट आहे बॉस. हे बघ, तू काही मुहूर्त वगैरे शोधतोयस का? हा एक्झॅक्टली, मुहूर्त, चांगल्या मुहूर्ताची मी वाट बघतोय. एवढंच ना. आजच गुरुजींकडून तुझ्या प्रपोजचा मुहूर्त काढून घे. मी आलोच. मुहूर्तच काढतो.